जीवनात अशी काही माणसं असतात त्यांना आपण कितीही जपलं तरी अशी लोक मात्र आपल्या जीवनाशी खेळ करून जातात। मग अशा 10 प्रकारच्या माणसांना नेमकं ओळखायचं कसं? कितीही जपले कोणाच्या मनातील भाव तरी वेळ आल्यावर अशी माणसं मात्र खेळून जातात त्यांचा डाव। अशा 10 प्रकारच्या माणसांपासून नेहमीच सावध राहा। आजकाल माणसं ओळखणं म्हणजे फार कठीण काम झालं। कितीही कोणाचं मन जपलं, कितीही प्रेम दिलं, विश्वास आपुलकी दाखवली तरी वेळ आली की काही माणसं आपलीच खेळी करतात। असे लोक आधी आपलं मन जिंकतात, मग आपल्याकडून सगळं काही काढून घेतात। अगदी एखाद्याला भिकेला लावल्याच्या गोष्टी देखील तुम्ही ऐकल्या असतील आणि शेवटी तू कोण आणि मी कोण असं करून निघूनही जातात। या अशा लोकांवर आपला विश्वास जडतो, पण त्याच विश्वासाचा ते गैरफायदाही घेतात। काही जण तर आपलं वागणं हळवं असल्यासारखं दाखवतात की ते फसवतील असं स्वप्नातही वाटत नाही, पण आयुष्य अनुभव आपल्याला शिकवतं की ज्यांच्यावर आपण जास्त विश्वास ठेवतो त्यांच्याकडूनच मोठा धोका बसतो। म्हणूनच अशा लोकांना आधीच ओळखणं आणि त्यांच्यापासून सावध राहणं हे खूप गरजेचं आहे। कारण आजकाल चेहऱ्यावर प्रेम पण मनात मात्र वेगळाच खेळ सुरू असतो। गोड बोलणं म्हणजे मन साफ असणं असं अजिबात नाही। आज आपण अशा काही 10 प्रकारच्या लोकांविषयी बोलणार आहोत जे हसून खेळून आपल्याशी वागतात पण मनात वेगळेच खेळ आखतात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। अशी लोक तुमच्याही जीवनात नक्कीच असतील। आपल्याकडून सगळं मिळवलं, आपल्याला खड्ड्यात ढकललं, आपली पूर्ण वाट लागली की मगच त्यांच्या जीवाला शांती मिळते। अशा नंतर आपल्याला त्यांचा खरा चेहरा समजतो, पण तोपर्यंत पाठीत खंजीर खुपसून झालेला असतो। अशा लोकांपासून सावध राहायला आधी शिकलं पाहिजे, नाहीतर मनस्तापाशिवाय आपल्याकडे काहीही पर्याय उरत नाही। सर्वप्रथम गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणारी लोक। ही लोक म्हणजे सगळ्यात भयानक असतात बरं का, कारण हे समोरून इतक्या प्रेमाने बोलतात की पहिल्यांदा यांना भेटल्यावर आपल्याला वाटतही नाही, किंवा आपण म्हणतो वा हे किती चांगले आहेत, अगदीच आपले हसून तुमचं ते स्वागतही करतील, तुमच्याशी छान गप्पा मारतील, तुमचं कौतुक करतील, तुमच्या लहान सहान गोष्टींना मोठेपणा देतील आणि अशा बोलण्याने मात्र मन पटकन जिंकूनही घेते। आपल्यालाही वाटू लागतं अरे हे तर खरंच खूप विश्वासू आहेत, चांगले आहेत, पण खरी गोष्ट वेळ आली की समजते। कारण हीच लोक तुमच्या मागे तुमच्याच नावाने लोकांमध्ये चुकीच्या गोष्टी पसरवतात। तुम्ही विश्वास ठेवून सांगितलेल्या गोष्टी ते इतरांना मीठ मसाला लावून सांगतात आणि काही वेळा तर समोर तुमच्या सोबत उभे राहून मागे तुमच्याच विरोधातील लोकांसोबत यांनी हात मिळवलेला असतो। असले लोक म्हणजे हसऱ्या चेहऱ्यात लपलेले एक खंजीर। तुम्ही मन लावून मिठी मारता आणि तेच मागून जोरदार घाव घालतात। म्हणून अशा लोकांना शब्दांवरून नाही तर वागण्यावरून ओळखा। अशा लोकांच्या मनात कायम दुसऱ्याचे यश पाहून जळजळ होत असते। तुम्ही काहीतरी चांगलं केलं, कौतुक मिळवलं, पुढे गेलात की यांचा चेहरा मात्र ताबडतोब उतरतो। वरून हसतील, वा वा करतील, पण आतून मात्र त्यांना खूप त्रास होतो। त्यांच्या मनात सतत तुलना, हेवा, राग उसळत असतो। आपली छबी बिघडण्यासाठी ते कुठेही कधीही काहीही बोलतात। अशांकडे लक्ष न देता, यांना आपल्या जवळ येऊ न देता स्वतःच्या मार्गावर चालत राहणं हाच एक उत्तम मार्ग असतो। दुसरं म्हणजे जळक्या वृत्तीचे लोक। जळकी माणसं म्हणजे अंगातल्या चुलीतील गुपचूप पेटणारे कोळसे। कुणाचं थोडंसं जरी चांगलं झालं तरी हे लोक आतून जळायला लागतात। तुम्ही काही मिळवलं, लोकांनी कौतुक केलं की हे लोक बाहेरून हसतात, आनंद झाल्यासारखं दाखवतात, पण त्यांच्या मनात मात्र असंतोषाचं वादळ उठलेलं असतं। त्यांना दुसऱ्याचं यश, प्रगती, आनंद अजिबातच पाहत नसतो। दुसऱ्यांकडे जाऊन म्हणतात एवढं काय मोठं केलंय, माझ्याकडे असतं तर मी अजून चांगलं केलं असतं, किंवा म्हणतात याची लायकीच आहे का एवढं जिंकायची, याने नक्कीच काहीतरी झोल केला असेल। हळूहळू हे लोक आपलं नाव बदनामही करतात, टोमणे मारतात आणि तुमचं मन मात्र खट्टू करतात। अशी लोक तुमच्या आजूबाजूला वातावरण खराब करतात। त्यांच्याजवळ राहिलात तर ते सतत नकारात्मकता पसरवतात। त्यांच्याशी गप्पा मारल्या की आपलं मन मात्र कडू होतं, आनंद निघून जातो आणि मनात मात्र त्रास निर्माण होतो। म्हणून अशा लोकांवर अंधविश्वास ठेवणं मोठं धोकादायक असतं। शब्दांपेक्षा त्यांचं वर्तन पहा, तिथेच त्यांचं खरं रूप दिसतं। तिसरं म्हणजे अति तापट आणि कंट्रोलच्या बाहेर राग असणारे लोक। हे लोक म्हणजे पेटलेल्या बारुदाचा डबा। कधी कशावरून स्फोट होईल सांगताही येत नाही। लहानशा गोष्टीवरून ते लालेला होतात। आवाज चढवणं, अपमानास्पद बोलणं, बोट दाखवून ओरडणं हे सगळं त्यांच्यासाठी रोजचं असतं। अशा लोकांशी बोलताना कायम भीती वाटत राहते, कारण त्यांचं मूड कोणत्या क्षणी बदलेल हे कोणालाच माहीत नसतं। एक क्षणात सगळं सुरळीत आणि दुसऱ्या क्षणात सगळा काही धुरळा उडतो। ते स्वतःला संयमात ठेवू शकत नाहीत, त्यामुळे दुसऱ्यांचं मन दुखावलं जातं।
तापट माणूस म्हणजे तवा, थोडीशी हवा जरी मिळाली तरी त्याचा धूर निघतो. अशा लोकांपासून भावनिक अंतर ठेवणं खूप गरजेचं असतं, नाहीतर त्यांच्या आंगडोबात तुमचं मन भाजून निघतं. त्यांच्या वागण्यामुळे आपल्याला प्रचंड मानसिक थकवा येतो. म्हणून शक्यतो या लोकांपासून थोडं अंतर ठेवलेलं बरं. रागावर नियंत्रण नसलेले माणूस कोणत्याही नात्याला तडा देऊ शकतात. चौथं म्हणजे स्वार्थी लोक. त्यांची कामं झाली की हे लोक गायब होतात. ही लोक तुम्हाला तेव्हा दिसतात जेव्हा त्यांना तुमच्याकडून काही हवं असतं. सुरुवातीला इतके गोड वागतात, इतके आत्मीयतेने बोलतात की वाटतं हाच माझा खरा मित्र आहे, हेच आपले जवळचे खरी ओळख तेव्हाच होते अशा लोकांची जेव्हा त्यांचं काम झाल्यावर ते पूर्णपणे गायब होतात. तुम्हाला फोनला उत्तरही देत नाही, भेटायलाही वेळ देत नाही, तुम्हाला टाळायला लागतात. तुम्ही विचारलं तर कारणांचं गाठोडं तयार असतं यांच्याकडे. अशा लोकांसाठी नातं म्हणजे उपयोगाचं साधन. त्यांना भावना, साथ, नातं काहीही महत्वाचं नसतं. ते फक्त माझं काम होईल का एवढंच बघतात. गरज सरो आणि वैद्य मरो अशी या लोकांची वृत्ती असते. स्वार्थी लोक सोबत तर असतात पण आपल्याला एकटं सोडून निघूनही जातात. यांना माया लावली की शेवटी मनाला प्रचंड असा त्रास होतो. नेहमी दुसऱ्यांची टांग ओढणारी लोक. पाचवा मुद्दा, ह्या लोकांना कोणाचंही चांगलं बघत नाही. तुम्ही पुढे गेलं, काहीतरी साध्य केलं की हे लोक लगेच त्यात दोष शोधायला लागतात. माझ्यामुळे हा पुढे कसा गेला, मी नसतो तर याने काही केलं नसतं, खरं कौशल्य याची तर आहे किंवा नाही, यालाच कोणीतरी मदत केली म्हणून जमलं, असे टोमणे मारून हे लोक मागे खेचण्याचं काम करतात. त्यांचं ते रोजचं कामच असतं. ते स्वतः काही करत नाहीत पण दुसऱ्यांचं मन मात्र दुखवतात. यशस्वी होतात. हे लोक म्हणजे विहिरीतील खेकड्यांची टोळी. एक वर गेला की बाकी त्यांना ओढून खाली आणतात. अशा लोकांच्या सानिध्यात राहिला तर ते तुमच्यातली ऊर्जा शोधून घेतात, आत्मविश्वास कमी करतात आणि तुम्हाला कधीच प्रगती करू देत नाहीत. त्यांचं बोलणं ऐकलं की आपल्याला शंका यायला लागते, मी खरंच योग्य आहे का? म्हणूनच अशांपासून अंतर ठेवणं हाच तर उत्तम मार्ग आहे. सहावा म्हणजे ढोंगी लोक. बाहेरून साधे मात्र आतून कपट कारस्थान करणारे असतात. ही लोक समोरून अगदी निरागस, साधे भोळे दिसतात. चेहऱ्यावरून माशीही न उडणे ही म्हण यांना बरोबर लागू होते. मी काही करत नाही रे, मी तर सगळ्यांवर प्रेम करतो असं म्हणून मी कसा साधा हे दाखवतात, पण आतून मात्र जबरदस्त खेळ चालू असतो. ते दुसऱ्यांच्या आयुष्यात गुपचूप डाव टाकतात आणि स्वतःला मात्र निरप्रतात दाखवतात. ते लोक परिस्थितीनुसार रंग बदलतात. कोणत्या गटात काय बोलायचं, कोणाशी काय वागायचं हे सगळं त्यांनी मनात आखलेलं असतं. ढोंगी माणूस म्हणजे सरडा. झाड बदललं की रंगही बदलतो. अशा लोकांना ओळखायला वेळ लागतो, पण एकदा समजलं की मग अंतर ठेवणंही योग्यच, कारण त्यांचं नाटक ओळखलं नाही तर तुम्हीच त्यात फसता. सातवा मुद्दा म्हणजे नेहमी स्वतःलाच बरोबर समजणारे अहंकारी लोक. हे लोक दुसऱ्यांचं काहीही ऐकून घेत नाहीत. हे नेहमी माझंच बरोबर या वृत्तीत वागतात. समोरच्याचं मत, भावना, अनुभव याला ते काहीही किंमत देत नाही. तुम्ही काही सांगितलं की ते लगेच विरोध करतात, टोमणे मारतात. त्यांचं बोलणं म्हणजे कुणाचंही मत न स्वीकारणं आणि कुणाचं ऐकावं लागलंच म्हणजे ते स्वतःचा पराभव समजतात. अहंकारी माणूस म्हणजे स्वतःच्या टोपीचा राजा, बाकी सगळे त्यांच्या नजरेत बिनकामाचे गुलाम. अशा लोकांशी बोलणं म्हणजे भिंतीशी वाद घालणं. ही लोक चांगलं वातावरण बिघडवायचं काम करतात पण स्वतःला मात्र श्रेष्ठ समजतात. आठवा मुद्दा म्हणजे नेहमी टोमणे मारणारी, अपमान करणारी लोक. ही लोक समोरून हसतात, बोलतात. अशी लोक घरात जास्त असतात पण त्यांच्या प्रत्येक वाक्यात एक टोचणारा काटा लपलेला असतो. ते विनोदाच्या नावाखाली टोमणे मारतात, बोलण्यातून अपमान करतात. तुम्ही काही साध्य केलं तरी ते म्हणतील वा, पण अजून चांगलं करता आलं असतं, हे तर काय सगळ्यांनाच जमतं, तसं खूप काही मोठं केलं नाही असं म्हणून ते सुश्रय किंवा श्रेय करण्याचा प्रयत्न करतात. टोमणे मारणारी लोक म्हणजे काटेरी कुंपण. वरून सुंदर दिसतात पण जवळ गेलं की टोचल्यासारखे शिवाय राहत नाही. अशा लोकांना वेळेतच उत्तर द्यायला हवं. ते हळूहळू तुमचं मन दुखवतात. तुम्हीच गप्प राहून स्वतःचं नुकसान करता. म्हणून वेळीच बोलायला शिका. नववा मुद्दा म्हणजे नेहमी दुसऱ्याचं श्रेय लाटणारी लोक. तुम्ही मेहनत करता, विचार करता, वेळ घालवता, कष्ट करता, बऱ्याच वेळेला चुकाही होतात आणि शेवटी ही लोक पुढे येऊन तुमच्या यशाचं सगळं काही श्रेय घेतात. यासाठी ते मागचा पुढचा कोणताही विचार करत नाही. कोणत्याही चांगल्या गोष्टीत स्वतःचं नाव जोडणं, दुसऱ्याला बाजूला ठेवणं ही त्यांची सवय असते. हे म्हणजे झाड तू लाव, पाणी तू घाल, खत तू टाक आणि फळं मात्र मी तोडून नेतो
ही लोक इतरांवर स्वतःचा दरारा निर्माण करतात किंवा करण्याचा प्रयत्न करतात। अशा लोकांपासून सावध राहणं म्हणजे स्वतःच्या श्रमाचं रक्षण करणं आहे। 10वं म्हणजे भांडखोर लोक। ही लोक जिथे जातील तिथे वादविवाद, भांडण, कुरबुरी घेऊनच जातात। यांना छोट्या गोष्टींवरून मोठा तमाशा करण्याची सवय असते। शांतीपूर्व वातावरणातही ते काहीतरी चूक करतात। त्यांच्या बोलण्यात संयम असतो, चेहऱ्यावर शांतता नसते। त्यांच्याशी सतत संपर्कात राहिलं तर तुमचं मनही चिडचिड, अस्वस्थ बनतं। ही लोक म्हणजे पेटलेली मशाल, जिथे ठेवली तरी काहीतरी जळतच। भांडखोर माणूस घरात असेल तर सुख दाराबाहेर उभं राहतं, घरातल्यांची मानसिक शांती हरवते। म्हणून अशांपासून अंतर ठेवलं तर आयुष्यही निवांत होतं। मित्रांनो, माणसं ओळखणं हे आयुष्यातील सगळ्यात मोठं शहाणपण आहे। तर सगळीच लोक काही वाईट नसतात, पण तरीही सगळ्यांवर आंधळा विश्वास ठेवणं धोक्याचंच ठरतं। काही लोक तुमचं मन जिंकतात आणि शेवटी तेच लोक मन तोडतात। अशा वेळी होणारा त्रास हा खूप वेदनादायक असतो। त्यामुळे कोणावर किती विश्वास ठेवायचा हे आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे। थोडं निरीक्षण करून सुरक्षित अंतर ठेवून आपण यांच्यापासून स्वतःला वाचू शकतो। लोकांना बदलणं आपल्या हातात नसतं, पण कोणाला किती जवळ घ्यायचं हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं। त्यामुळे अशी काही 10 प्रकारची लोक प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या मार्फत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा 10 पैकी कोणती ना कोणत्या विचाराची लोक नक्कीच असतात। मग तुम्ही आजपासून अशा 10 प्रकारच्या लोकांची लिस्ट तयार करा जे तुमच्या आयुष्यामध्ये आहेत आणि अशा लोकांपासून वेळीच अंतर ठेवून आयुष्याची नवी सुरुवात करा। पहा, जीवनामध्ये होणारा पश्चाताप हा तर आपण रोखू शकत नाही। घडून गेलेल्या गोष्टी या जीवनामधला भूतकाळ असतो, पण यापुढे सावधगिरीने आपला वर्तमान आणि भविष्यकाळ हा सुरक्षित करणं हे आपल्या हातात आहे। त्यामुळे अशा लोकांना वेळीच ओळखून आपल्या जीवनाची वाटचाल ही आनंदी जीवनाकडे नेण्यासाठी अशी काही लोक, धूर्त लोक असतात जी आपलं मानसिक संतुलन खच्चीकरण करण्यासाठी जन्माला आलेली असतात। मग ती जवळची असो, घरातील असो, नातेवाईक, शेजारी, परिचयाची, कामाच्या ठिकाणची, कुठच्याही ठिकाणची अशी लोक असतात की जे आपल्याला सतत त्रास देण्याच्या उद्देशाने जन्मलेले असतात। मग अशा लोकांपासून स्वतःला दूर ठेवून आपलं जीवन एकटं का असेना पण सेल्फ रिस्पेक्टने जगणं, आनंदी जगणं हा आपला मूलभूत हक्क आहे आणि तो प्रत्येकाला जगता आला पाहिजे। त्यामुळे अशा लोकांपासून वेळेत अंतर ठेवून जगणं हीच तर आपल्या आयुष्याची आनंदाची शिदोरी आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलला नवीन असेल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हाच अशा जीवनाविषयी, आयुष्याविषयी मोटिवेशनल थॉट्स किंवा एखादा सामाजिक नातेसंबंधांविषयी विषय घेऊन लवकरच आपण भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।